तर नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणानं फोनवर अश्लील मेसेज किंवा फोटोज पाठवल्याची घटना समोर आली आहे। मुंबईच्या आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक झाली आहे। हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते। अशरफ नावाच्या तरुणानं हिंदू मुलीला लॉजवर जाण्यासाठी विचारणा केली असल्याचा दावा संबंधित तरुणीनं केलाय। अशरफनं कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी आरोपीच्या विरोधात लैंगिक अत्याचार, पाठलाग करण्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल झालेत। घटना अशी आहे, जॉब सोडल्यानंतर त्या मुलांनी हिंदू मुलींचे नंबर काढणं चालू केले त्या ग्रुपमधनं। ग्रुप ऑलरेडी सांगण्यात येतो की तो रिमूव्ह झालेला, पण त्यांनी कसे ते नंबर मिळवले ते त्यालाच माहिती आहे। पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते समोर येणार। आता त्यांनी नंबर काढले आणि प्रॉपर त्यांनी हिंदू मुलींनाच टार्गेट केला, ज्याच्यातून 3 मुली समोर आल्या, ज्याच्यातून एक मुलगी माझी आहे। त्या 2 मुलींबरोबर सेम पॅटर्न यूज केला गेला आहे। त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवले गेले, सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी त्यांनी घाण शब्द वापरले, मेरे साथ संबंध बना लो ये वो। तर 19 वर्षीय मुलीला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अशरफ नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। सध्या हिंदू मुलींना मुस्लिम तरुण आवडतात असं वक्तव्य आरोपीनं केल्यानं हा देखील कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। या प्रकरणी पीडित तरुणीशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। त्यासोबत सध्या पीडित तरुणी आहे। ताई, हा जो तरुण होता तुझ्यासोबत काम करायचा, त्याची तुझी ओळख कशी आणि त्याने तुला नेमकं मोबाईलवरती काय पाठवलं? मला माहिती नव्हतं हा कोण आहे कोण नाही आहे, नाही मला माहिती होतं। हा फ्रेंडशिप पण आमची कधी झालीच नव्हती। मी फक्त बघितलेलं त्याला आणि मला नाव पण नव्हतं माहिती होतं। माझी फ्रेंड्सनी मला सांगितलं की हा अशरफ पोरींला घाण फोटो व्हिडिओज पाठवतोय, बी अलर्ट। तर मग त्यांनी मला सांगितलं त्यांच्याबरोबर त्यांनी केले, म्हणून तू थोडा अलर्ट राहा। मग त्याच्यानंतर तू काम करायचं? हो, टेलिकॉलरला होता तो, माझ्यासोबतच होता कामाला, बट आमची काही फ्रेंडशिप नव्हती, नाही ओळख होती काही। तो मला डायरेक्टली टेक्स्ट केला। त्या ग्रुपमधून त्यांनी माझा नंबर काढला, ऑफिसचा एक ग्रुप होता त्याच्यामधून त्यांनी माझा नंबर काढला आणि त्यांनी मला टेक्स्ट केला। टेक्स्ट करून त्यांनी मला कॉल केला आहे। कॉल करून तो नॉर्मली नाही बोलत होता माझ्याबरोबर, एवढे घाण बोलत होता ज्याची काही लिमिट नाही। जो काही तो वर्ड्स यूज करत होता माझ्यासाठी, जो काही तो बोलत होता त्याच्याने गूजबम्स येतात लिटरली। जो काही तो बोलत होता त्याच्यावरून आहे ना काही सांगू नाही शकत, तो किती घाण बोलत होता। चॅट्सवरती पण प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला, जे की मी ओपन करून तर कधी ते नाही केलं। मी माझ्या डॅडला सगळं सांगितलं की पप्पा तुम्ही हँडल करा, मी नाही सहन करू शकत हे सगळं। फसवायच्या विचारात होता असं वाटतं? हो, तो एकदम फसवत होता की गोड गोड बोलून तो बोलवत होता मला की आपण रूम पे मिलते, हम ये करेंगे, हम वो करेंगे, सगळं घाण बोलत होता तो। तर तो एकदमच फसवत होता। तुझी आता काय मागणी असेल शासनाकडून, पोलिसांकडून? त्याला सोडलं तर नाही पाहिजे, बिकॉज मला असं नको की दुसरी पोरी हे सगळं एक्सपिरियन्स करायला पाहिजे। बिकॉज हे सगळे जे होतं आहे इट्स नॉट गुड की दुसरी पोरी पण सेम एक्सपिरियन्स करायला पाहिजे, कारण हे हार्ड आहे खूप। जो काही तो कॉलवरती बोलत होता ते मी सहन नाही करू शकले आणि मला स्वतःला घुसबम झाले, एवढा घाण लेवलवरती तो बोलत होता। मला असं नको आहे की दुसरी पोरी पण हे सगळं फील करायला पाहिजे, जे फील होतं आहे ते आता मला ते नाही करायला पाहिजे। तर मला असं बोलायचं की त्याला सोडलं नाही पाहिजे।